ही कोण बाई आणली तुम्ही पक्षात? आपल्याला आयुष्यभर त्यांनी शिव्या घातलेल्या होत्या. मित्रहो नमस्कार. दिल्लीमध्ये साहित्य संमेलन काय झालं आणि साहित्यापेक्षा महाराष्ट्रातलं राजकारणाचंच अवडंबर अधिक झालं. अहो साहित्य कुठं, राजकारण कुठं? खरं तर बघा, साहित्य संमेलन हे साहित्यिकांचं असतं, साहित्यप्रेमींचं असतं. पण अलीकडे या व्यासपीठावर साहित्यिकांपेक्षा राजकीय मंडळींचीच गर्दी अधिक होऊ लागली आहे. उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार उपस्थित राहिले. नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचा पाण्याचा ग्लास स्वतः भरला, त्यांच्या हाताला धरून खुर्चीवर बसवलं. अहो इथवर सगळं कौतुक झालं. पण पुढं काय झालं? चक्क नीलमताई गोरे यांना या संमेलनात सन्मानाचं स्थान दिलं गेलं. अर्थ द्यायला काही हरकत नाही हा, पण ज्याला एवढा सन्मान दिला जातो त्यानं ते साहित्य संमेलनाचा तरी सन्मान राखायला नको का सांगा? साहित्य संमेलन ही साहित्याचं संमेलन आहे. इथं राजकीय बाता कशाला हव्यात हो? दिसलं व्यासपीठ की लागले राजकारण करायला, दिसला माईक की लागले वाटेल तसं बोलायला, बरळायला, असं म्हटलेलं नाही. काय म्हणाले बघा या नीलम गोरे, शिवसेनेत पद पाहिजे असली की मर्सिडीज गाडी द्याव्या लागत होत्या. आता हे खरं की खोटं या भानगडीत आम्ही पडत नाही, पण हे सांगायला नीलम गोरे यांना साहित्य संमेलनाचं व्यासपीठ कशाला हवं होतं? बरं बघा, त्या बोलल्या कोणाच्या विरोधात बोलल्या? जिथं कायम हुजरेगिरी करीत राहिल्या आणि पुन्हा पुन्हा आमदारकी ज्यांच्यामुळं मिळाली त्यांच्याच विरोधामध्ये. अहो परवापर्यंत त्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचे गोडवे गात होत्या. तसं बघायला गेलं तर नीलम गोरे या काही शिवसेनेच्या नाहीत. अनेक पक्ष बदलून खुर्च्या मिळवलेल्या आहेत. पुन्हा दुसऱ्या पक्षात उड्या मारल्या, तिसऱ्या पक्षात उड्या मारल्या. बरं मारल्या तर मारल्या, पण पुढं गेलं की मागच्याला वाईट म्हणायचं, त्यांच्यावर टीका करायची. आणि कोणावरही टीका करायची की ज्यांनी तुम्हाला वेगवेगळ्या पदाच्या मोठ्या खुर्च्या दिल्या, ज्यांच्यामुळं तुम्हाला अवघा महाराष्ट्र ओळखायला लागला. अहो किती खालच्या पातळीला चाललंय हो हे सगळे आपली राजकीय संस्कृती आणि परंपरा. पक्ष बदल की विचारसुद्धा बदलतात तुमचे. मग काल जे बोलला, परवा जे बोलला ते खरं होतं की आज जे बोलता आहात ते खरं आहे? काहीही असलं तरी कुठलं तरी एक खोटं हे तर नक्की. मग कशाला हा खोटेपणाचा बाजार? अहो या नीलम गोरे यांच्या घरासमोर महिलांनी गर्दी केली, त्यांच्या प्रतिमेला जोड्यांनी ठोकलं. यावेळी काय म्हणाल्या या महिला ज्या तिथं आंदोलनाला गेल्या? त्या नीलम गोरे यांच्या वाढदिवसाचा खर्च म्हणजे अगदी खाण्यापिण्याचा सुद्धा, मंडपाचा सुद्धा या आम्हाला करायला लावायच्या. यांच्या साड्यांचाही खर्च आम्हालाच करावा लागायचा. म्हणजे बघा, आपण याला या महिलांनी केलेला आरोप म्हणूया थोडा वेळ, पण जर तो खरा असेल तर नीलमताई, उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाबद्दल बोलायचा अधिकार तो तुमच्याकडे उरतो काय हो? अहो ज्यांनी 4-4 वेळा आमदार केलं त्यांच्यावर ही कसली तंगडी म्हणायचं? अहो या महिला तर म्हणाल्या वाढदिवस यांचा आणि साड्या मात्र आमच्या, मंडपासह खाण्यापिण्याचा सुद्धा सगळा खर्च आमचाच. अहो त्यावरही बोला तर काहीतरी नीलमताई. बाकीच्या अनेक गोष्टीवर तर तुमच्याकडे उत्तरही नसतील हो, पण शिवसेनेच्या बघा त्या उपनेत्या सुषमा अंधारे अत्यंत लोकप्रिय झाल्या. तुमच्यापेक्षा लोकप्रिय असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, अहो त्यांनी तर तुम्हाला थेट आरसा दाखवला आहे. आरसा बघा एकदा त्या आरशामध्ये. पण संजय राऊत यांनी काय काय सांगितलं बघा. अहो तुमचा निर्लज्जबाई म्हणून उल्लेख देखील केला आहे त्यांनी. नाही, आम्ही तुमच्याबद्दल चकार शब्द वाईट बोलणार नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही तुमच्याबद्दल काही वाईट वक्तव्य केलेलं नाही. त्यांनी फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली, एवढंच. हां, संजय राऊत म्हणाले काही लोकांच्या मर्जी खातर नीलम गोरे म्हणजे नीलमताई
आमच्याकडं आल्या, 4 वेळा आमदार झाल्या आणि जाताना ताटात घाण करून गेल्या. चला, हा आपण राजकारणाचा भाग समजूया. पण संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची जी काही आठवण सांगितली ती नक्कीच विचार करण्यासारखी आहे. ताई, तुमच्यासाठीही. संजय राऊत म्हणाले, मला आजही आठवतंय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ही कोण बाई आणली तुम्ही पक्षात? आपल्याला आयुष्यभर त्यांनी शिव्या घातलेल्या होत्या असं देखील बाळासाहेब म्हणाले होते. ते राऊत यांनी सांगितलं. आणि नीलमताई यांनी पुढं काय केलं हो? त्यांच्याच पक्षात त्यांच्याच चिरंजीवांना दगा देऊन गेल्या ना त्या दुसरीकडं. बरं, गेले तर गेल्या, काय त्यांची मुक्ताफळं? शिवसेनेत पद देण्यासाठी मर्सिडीज गाड्या द्याव्या लागत होत्या म्हणे. अहो, तुम्हाला तर 4-4 वेळा आमदार केलं, मग तुम्ही किती गाड्या दिल्या हे एकदा सांगून टाका ना. तुम्ही एवढ्या गाड्या दिल्या असतील तर ते दिल्या कुठून? आणि नसतील दिल्या तर मग तुमच्यासाठी हा नियम शिथिल केला होता की काय? म्हणजे कुठलं तरी एक जे काही सत्य आहे ते तर जनतेसमोर यायला हवं नको का ताई? नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागावी आणि त्यांनी आत्तापर्यंत मिळालेल्या पदासाठीच्या पावत्या पत्रकार परिषदेत दाखवाव्यात असं आंदोलक महिलांनी म्हटलेलं आहे. त्याचबरोबर त्या ज्या गाडीतून फिरत आहेत त्या देखील पक्षातील गट नेत्यांनी दिल्या आहेत असं देखील या महिलांनी म्हटलेलं आहे. ताई, मग ताई, यातलं खरं काय खोटं काय? अहो, थेट तुम्हीच सांगून टाका ना. हां, नुसतं नका सांगू, पुरावे द्या आणि जरूर सांगा. अहो, सुषमाताई तर म्हणाल्या, मातोश्रीवर तर तुम्हीच सगळं काही पुढं करीत होता. कोणाला भेटवायचं आणि कोणाला टाळायचं हे तर सगळं तुम्हीच बघत होता. अहो, एवढंच काय? एवढे पैसे तुम्ही कुठल्या बँकेत ठेवलेत असा देखील प्रश्न सुषमाताईंना पडलेला आहे. तुम्ही याचं उत्तर किती परिणामकारक, किती प्रभावी किंवा किती सत्य द्याल हे आम्हाला माहीत नाही. पण संजय राऊत यांनी तुमचा उल्लेख निर्लज्ज बाई असा केला. महिला म्हणून तुमचंच काय हो? महिला म्हणून प्रत्येक महिलेचा या महाराष्ट्राला आदर आहे, आम्हालाही आदर आहे. पण तुमच्या वर्तनावर, कर्तृत्वावर राजकारणात कोणीतरी काय बोलणारच ना हो. त्यांना बोलायची वेळ आणतो कोण? त्यांना बोलायची संधी देतं कोण? तुम्हाला कोणी निर्लज्ज बाई म्हणून, म्हणजे खरं तर आम्हालाही याच्या यातना झाल्या. पण एवढ्या टोकाला जाऊन कोणी जे काही बोलतं त्याला काहीतरी कारण हे तर असावंच कदाचित. नीलमताई, तुम्ही उद्धव ठाकरे यांना सोडलं. तुम्हीच काय हो, अनेकांनी सोडलं. कोणी म्हणतं गद्दारी केली, कोणी म्हणतं उठाव आहे. शेवटी काय, सत्तेसाठी कधी कोण कोणाचे पाय चाटेल याचा तरी कुठे भरोसा राहिला आहे आज आणि आपल्या आजच्या राजकारणामध्ये. पण आजचं सोडा. अहो, दस्तूर खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीही तुमच्याबाबत ही भाषा वापरली होती. ही बाई कोण आणली तुम्ही पक्षात? आपल्याला आयुष्यभर त्यांनी शिव्या घातलेल्या होत्या म्हणजे संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. माननीय बाळासाहेब यांची ही भावना असतानाही तुम्ही इतकी वर्षे त्यांच्याच पक्षामध्ये राहिला, पद उपभोगली आणि आज हे काय? नीलमताई, एक कहावत तो तुम्हें पूरी मालूम होगी ही, जिस थाली में खाते हैं उसमें छेद नहीं करते. बरोबर ना मित्रांनो? तुम्हाला काय वाटतं ते देखील जरूर सांगा, जरूर व्यक्त व्हा, कारण त्याची आज काळाचीच गरज बनलेली आहे. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.